बातों को उठा। Once more! Once more! Once more! मैं होठों से बातों को उठा। हे शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आपण हा हायलाइट मोशनमध्ये बनवणार आहोत. तर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला हे नक्की जॉईन करा. चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर बीटमार्क प्रीसेट ओपन केल्यानंतर इथं सर्व बीट्स लावून दिलेले आहे. तर प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन इथं तुमचा जो काही व्हिडिओचा फोल्डर आहे तो इथून अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा. मी इथून हा सिलेक्ट करतो. नंतर हा इमेज ॲड करतो. ह्या इमेजला बॅग घेतल्यानंतर सेटिंगवर क्लिक करून 4.5ला करून घ्यायचं. ह्याच्यावर क्लिक करून ते डॉटवर क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरिया करून घ्यायचं. ह्याची लेंथ लास्टपर्यंत ओढून घ्यायच्यानंतर हा फोटो 5.2ला हा फोटो कट करून घ्यायचा. ह्या फोटोला पण अशा प्रकारे खाली ओढून घ्यायच्यानंतर शेक इफेक्टमध्ये जाऊन इथून सुरुवाती दोन्ही लेअर अशा प्रकारे इथून कॉपी करून घ्यायच्यानंतर बीटमार्क प्रीसेट ओपन केल्यानंतर इथं पेस्ट टू लेअर करून टाकायच्यानंतर या लेअरवर क्लिक करून इथून अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचे. नंतर इथून सुरुवातीला लास्टला येऊन 11.2ला हा फोटो इथून अशा प्रकारे कट करून घेऊन अशा प्रकारे सर्व या फोटोच्या वरती ओढून घ्यायचे. नंतर सुरुवातीला हा फोटो क्लिक करून ह्या फोटोला अशा प्रकारे झूम इन करून घ्यायचा. या दुसऱ्या फोटोला पण अशा प्रकारे इथं करून घ्यायचा. अशा प्रकारे करून घ्यायचं. नंतर बॅग घेतल्यानंतर शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये पुन्हा जाऊन ह्या पहिल्या इमेजचा हा इफेक्ट कॉपी करून नंतर बॅग घेऊन बीटमार्क प्रीसेटमध्ये जाऊन ह्या पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा. नंतर बॅग घेऊन शेक इफेक्टमध्ये पुन्हा जाऊन इथून अशा प्रकारे दुसऱ्या इमेजचा पण हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. नंतर बीटमार्क प्रीसेट ओपन करून आपल्या ह्या दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. तर आपला व्हिडिओ इथं बनवून झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये.